नमस्कार. चला तर आज आपण छोलेची भाजी बनवूया. त्यासाठी मसाला लागणार आहे. त्यासाठी मसाला आपण पहिला बनवून घेऊया. रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता. 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेत बघा. तव्यामध्ये आपण भाजून घेणार आहे. 1 चमचा तेल घालूया. झटपट ही भाजी तयार होते. छोले मी रात्रभर भिजत ठेवलं होतं. सकाळी काढलं आणि मी शिजवून पण घेतल्या. तर 7 शिट्ट्या काढून चांगल्या व्यवस्थित मऊ शिजल्यात बघा. कांदा आपला ब्राऊन कलर पर्यंत भाजून घ्यायचा आहे. एक इंच आलं घालूया आपण. बारीक तुकडं करून घेतलं. तर 5-6 लसणा पाकळ्या घालूया. जिरं घालूया 1 चमचा. दोन टमाटे मी घेतले चिरून बघा. मोठे चिरून घेतले. ती पण घालूया आपण. व्यवस्थित सगळा मसाला आपण भाजून घेणार आहे. कढीपत्ता पण घातलाय बघा मी. तर कोथिंबीर घालूया काड्या सहित. खूप टेस्टी येते अशी काड्या सहित घातल्यानंतर. चवीला भारी लागते बघा. झटपट ही छोले मसाला आपला तयार होतोय बघा. सगळंच आपण परतून घेणार आहे. चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मसाला आपला भाजलाय, थंड करायला ठेवला होता. आता वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे मी छोले भिजवून घेतलेलं होतं, शिजवून घेतलेत बघा. टोपात आता काढून घेतल्यात कुकरमधनं. मऊसूत शिजल्यात बघा. अशा पद्धतीने मी मसाला पण वाटून घेतलेला आहे. बारीक अशी पेस्ट बनवून घेतली मसाल्याची. आता कढई ठेवूया गॅसवर. कढईमध्ये चांगलं 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल गरम झालं का आपण वाटलेला मसाला घालूया. मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आपल्याला. 1/2 चमचा हळद घालूया. कांदा लसूण मसाला घातलाय मी. कोथिंबीर घातली. हिंग घातलंय चिमटभर. आता आपण छोले घालूया शिजवून घेतलेलं. आणि छोल्यातलं पाणी पण आपण तसंच ठेवलेलं आहे. ते पण घालायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी ओतलंय बघा. आणि मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी नाही वापरायचं आपल्याला भाजीला. चवीपुरतं मीठ घालूया. घरच्या घरी आपण छोले मसाला बनवतोय. खूप भारी लागते बघा. एक उकळी काढले. छोले मसाला घातला 1 मोठा चमचा मी. तुम्ही असा छोले मसाला बनवून चपाती संग, भटुऱ्या संग खाऊ शकताय. खूप टेस्टी लागते. वरून कोथिंबीर घालूया. झटपट तयार होतोय. आणि चवीला तर अप्रतिम लागते बघा. नक्कीच करून बघा. आवडली रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा. आज नवीन कोण असेल त्यांनी व्हिडिओ शेअर करा नातेवाईकांना, मैत्रिणीला. असं चपाती संग तुम्ही खाऊ शकताय. चवीला भारी लागते. खूप टेस्टी झालंय बघा. धन्यवाद. बाय बाय.